सगळ्यांना नमस्कार, मी प्रिया आणि आज आपण बघणार आहोत किसलेला दुधी आणि गाजर वापरून एक अगदी सोपी, झटपट आणि पौष्टिक रेसिपी तयार करणार आहोत। सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी हा एकदम परफेक्ट पर्याय आहे। चला तर मग वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवातीला एका भांड्यामध्ये 2 वाटीपर्यंत किसलेला दुधी घ्यायचा आहे। यामध्येच अर्धी वाटीपर्यंत किसलेला गाजर घालणार आहोत। यानंतर पाव वाटीपर्यंत बारीक चिरलेला कांदा, 3 ते 4 हिरवी मिरची हे देखील बारीक असं कट करून यामध्ये घालायचं आहे। 1 इंचपर्यंत आल्याचे तुकडे, 7 ते 8 कढीपत्त्याचे पाने बारीक असं कट करून यामध्ये घालूया। चवीनुसार मीठ आणि 1 वाटीपर्यंत यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं आहे। हे सगळे यामध्ये घातल्यानंतर हाताने एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। एकदा हे सगळं चांगल्या प्रकारे मिसळून घेतल्यानंतर यामध्ये अर्धी वाटीपर्यंत पाणी घालायचं आहे। पाणी घातल्यानंतर हाताने किंवा चमचेने परत एकदा मिक्स करून घेऊ। सगळं मिश्रण छान एकजीव करून घ्या आणि यामध्ये पाणी अजिबात जास्त घालू नका, कारण दुधी भोपळ्यातून पाणी हे सुटत असतं। तर तुम्ही इथे बघू शकता मिश्रण हे थोडंसं घट्टच ठेवायचं आहे। तर अशा प्रकारे मिश्रण हे तयार करून घ्यायचं आहे। आता गॅसवरती तवा किंवा पॅन हे गरम करून त्यावरती थोडंसं तेल हे पसरवून घेऊ। आता यावरती जिरे आणि तीळ टाकायचं आहे। हे पूर्णपणे ऑप्शनल आहे आणि तयार झालेला मिश्रण हाताने किंवा चमचेने यावरती पसरवून घेऊ। मिश्रण हे तव्यावरती पसरवून घेताना खूप जास्त पातळ न पसरवता थोडंसं आपल्याला जाडसरच ठेवायचं आहे। एकदा पसरवून घेतल्यानंतर यावरती तीळ आणि जिरे घालायचं आहे। हे पूर्णपणे ऑप्शनल आहे आणि यानंतर गॅसची आंच ही मध्यम करायचा आहे आणि यावरती झाकण लावून आपण हे शिजवून घेणार आहोत। जवळपास 1 ते 2 मिनिटांनंतर यावरील झाकण हे काढून घ्यायचं आहे आणि हे पलटून घेऊ। याची दोन्ही बाजू छान सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। हे भाजून घेताना यावरती थोडंसं तेल सोडायचं आहे। दोन्ही बाजू हे छान असं भाजून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेऊ। तर उरलेल्या मिश्रणाचे याच पद्धतीने आपण थालीपीठ हे तयार करून घेणार आहोत। तर तयार झालेले हे गरमागरम दुधी गाजरचे कुरकुरीत थालीपीठ दह्यासोबत सर्व करायचं आहे। दुधी भोपळ्यापासून आपण नेहमीच थालीपीठ तयार करून घेतो, पण गाजर टाकून तयार केलेले हे थालीपीठ खाताना खूपच चविष्ट लागते। तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका। जर ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।